घातल्यावर आणि ते बलूनचे लोक हो वरच्या महिला खाली हात गेले. अरे गेले 2-4 तास झाले सगळे हागायला लागलेले आहे. कसला मोर्चा कसला काय नाही. राजकारणाची गंमत कशी असते बघा. दगड मारण्याचं कामच उरलं नाही नाही का. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की दगड येत आहे सारखे काय असेल मला सांगा. आणि दगडाच असं आहे तुम्हाला आठवते नाही या याच्यामध्ये आपल्या इथून जी डेक्कन क्वीन जाते त्याच्यामध्ये पुण्याच्या मोठ्या प्रोफेसरचा मुलगा खिडकीत बसला होता आणि बाहेरून दगडानं डोक्याला लागला, ब्रेनला लावून मेले पोरगं वर्गात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं की सगळीकडून दगडाचा वर्षा होतोय आणि तुला काही त्याला आवरत नाही सुद्धा काय म्हणावं. याला वर्णनाची खुबी आहे सांगण्याची. बरं, जे रोगे दाटला आणि उदासपणे औषधेशी, हा रोग झालाय आणि औषध घेत नाही, हे सगळं वर्णन अपूर्णतेच आहे. जीवन अपूर्ण आहे. अरे तुला रोग झालाय काहीतरी औषध घे ना, पण ते नाही. कोणतं काय घेणार पण औषध उदासपणे औषधेशी काय म्हणाले करायचं. या जीवनाचा धर्म सांगतात. त्याचे सारांश सांगतो पुढे. जेथ चहूकडे जळत वणवा, तेथून न निघीचे केवी पांडवा, तेवी लोका येऊन या सोपद्रवा, केवी न भजिजे माते. इथपर्यंत आणलं. म्हणाले उपद्रव. उपद्रव या शब्दाचा अर्थ फार गमतीचा आहे. सारखे कटकट 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 असणार. काही लोक असे असतात बरं का, बारीक किटकिट करतात नाही का.